नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. ठीक आहे. आणि यामधलं आजचं आपलं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 18 आहे. प्रकरणाचं नाव आहे विशेष गरजा असणारी बालके. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. याच्यावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. मग तुमचा पेपर 1 असला तरी प्रश्न विचारले जातात आणि पेपर 2 असला तरीही या प्रकरणावरती आपल्याला काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, प्रतिभा संपन्न किंवा कुशाग्र बालकांची बुद्धिमत्ता गुणांक सामान्यतः किती असतो. आता काय विचारलंय की जे प्रतिभा संपन्न बालक आहेत किंवा त्यांनाच काय म्हटलं जातं, कुशाग्र बालक म्हटलं जातं. मग यांचा बुद्धी गुणांक म्हणजेच यांचा IQ किती असतो हे आपल्याला विचारलंय. मग ऑप्शन काय दिलेत पहा, 80 ते 90, 90 ते 110, 110 ते 120 आणि 140 किंवा त्यापेक्षा जास्त. मग लक्षात ठेवायचे, प्रतिभा संपन्न बालकांचा किंवा प्रतिभावान बालकांचा IQ किती असतो, 140 पेक्षा जास्त असतो. आता किती IQ असणाऱ्या बालकांना काय म्हणतात याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. मग लक्षात ठेवायचं, अतिउच्च बुद्धिमत्ता किती आहे, 120 ते 140 दरम्यान ज्यांचा IQ असतो त्यांना काय म्हणतात, अतिउच्च बुद्धिमत्ता. उच्च बुद्धिमत्ता कोणाची असते, ज्यांचा IQ 110 ते 120 असतो. त्याच्यानंतर सामान्य बुद्धिमत्ता. सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे किती, IQ 90 ते 110 दरम्यान ज्यांचा असतो त्यांना काय म्हणतात, सामान्य बुद्धिमत्ता म्हणतात. आणि जगातील बहुतांश लोकसंख्या ही काय सामान्य बुद्धिमत्तेमध्ये आढळते. ठीक आहे. म्हणजे आपली सारख्यांची बुद्धिमत्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्प बुद्धिमत्ता आहे 80 ते 90 आणि ज्यांची बुद्धिमत्ता 70 पेक्षा कमी असतो, ज्यांचा IQ 70 पेक्षा कमी असतो त्यांना काय म्हणतात, त्यांना मतिमंद म्हणतात. ठीक आहे. मग हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं, कारण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. कारण प्रश्न असा विचारला जातो की अतिउच्च बुद्धिमत्ता असलेल्या बालकांचा IQ किती असतो. मग किती असतो, 120 ते 140. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, उच्च बुद्धिमत्ता मग किती आहे, 110 ते 120. आता याच्यातला फरक लक्षात ठेवा, ही काय आहे, उच्च आहे आणि ही कशी आहे, अतिउच्च आहे. ठीक आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचं. आणि हे प्रतिभा संपन्न किती असतात, 140च्या पुढं असतात. ठीक आहे. फरक लक्षात ठेवा, छोटा छोटा फरक आहे पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया. 2 नंबर, डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया ही अक्षमता खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. आता काय विचारलंय, डिस्लेक्सिया ही जी अक्षमता आहे मग ही कशाशी संबंधित आहे, तर हा एक वाचन दोष आहे. काय आहे, वाचन दोष आहे. मग डिस्लेक्सियामध्ये बालकाला अक्षरे ओळखणे, शब्द वाचणे आणि शब्दांचा क्रम लावणे याच्यामध्ये काय होते, अडचण येते. ह्या ज्या अक्षमता आहेत ना यांच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला लेखन दोष लक्षात ठेवायचे, गणिती दोष लक्षात ठेवायचे, श्रवण दोष लक्षात ठेवायचे आणि वाचन दोषावरती सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे पाहणार आहोत आपण, सगळ्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. सर्जनशीलतेचा मुख्य घटक खालीलपैकी कोणता आहे. आता इथं काय विचारलं आपल्याला की सर्जनशीलतेचा म्हणजेच क्रिएटिव्हिटीचा मुख्य घटक खालीलपैकी कोणता आहे असं विचारलंय. मग हा कोणता घटक आहे, तर बहुविध किंवा विकेंद्रित विचार हा काय आहे, सर्जनशीलतेचा मुख्य घटक आहे. मग सर्जनशीलता म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या. तर एकाच समस्येवर अनेक प्रकारे विचार करून नवीन उत्तरे शोधणे म्हणजेच सर्जनशीलता होय. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने बऱ्याच वेळेस अशी सरळ सरळ व्याख्या आपल्याला विचारली जाते, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. 4 नंबर, अध्ययन अक्षम बालकांचे खालीलपैकी कोणते लक्षण प्रामुख्याने आढळते. आता काय विचारलंय, जे बालक अध्ययन अक्षम आहे त्याचं लक्षण कोणतं आहे असं विचारलंय. मग बघूया, उच्च बुद्ध्यांक असेल का त्याचा, उत्कृष्ट सामाजिक कौशल्य असतील का बरं त्याच्यामध्ये, तर उच्च बुद्ध्यांक पण नसेल, उत्कृष्ट सामाजिक कौशल्य पण नसतात, शारीरिक सदृढता पण नसते. मग त्या ठिकाणी काय असतो, एकाग्रतेचा अभाव असतो. काय असतो, एकाग्रतेचा अभाव असतो. म्हणजे अशा बालकांचे लक्ष एका गोष्टीवरती फार काळ टिकत नाही, ज्याला आपण काय म्हणतो, अटेन्शन डेफिसिट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे अध्ययन अक्षम असणारे बालक कसे असतात, तर ते अटेन्शन डेफिसिट असतात. म्हणजे त्यांचं लक्ष एका गोष्टीवरती जास्त वेळ काय टिकत नाही किंवा राहत नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 आहे, गिलफोर्ड यांच्या मते सर्जनशीलतेचे महत्त्वाचं अंग कोणतं आहे. मग सर्जनशीलतेचं महत्त्वाचं अंग कोणतं आहे, तर ते आहे लवचिकता. कोणतं आहे महत्त्वाचं अंग, लवचिकता. कोणाच्या मते, गिलफोर्डच्या मते. प्रश्न विचारू शकतात की सर्जनशीलतेचं महत्त्वाचं अंग लवचिकता आहे, पण ते कोणाच्या मते आहे, तर ते गिलफोर्डच्या मते आहे. ठीक आहे. मग कशामध्ये लवचिकता पाहिजे बाबा ही, तर ही विचारामध्ये लवचिकता असणे हा काय सर्जनशीलतेचा गाभा आहे, म्हणजेच मुख्य वैशिष्ट्य आहे किंवा महत्त्वाचं अंग आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना
मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपला टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे महा TETचा संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर केलेला असणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या तुम्हाला उत्तरासहित भेटतील. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा काय होईल, तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये काही अतिशय IMP नोट्स सुद्धा भेटतील या प्रश्नपत्रिकेसोबत. मग त्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आपल्या TET परीक्षेमध्ये जी काही शालेय पुस्तकं आहेत, मग इयत्ता 4थी पासून ते इयत्ता 8वी पर्यंतचे जे काही पुस्तकं आहेत यांच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग या सगळ्या पुस्तकांच्या सुद्धा तुम्हाला क्रमिक पुस्तकांच्या किंवा शालेय पुस्तकाच्या नोट्स सुद्धा याच्यासोबत दिल्या जातील. मग त्यामध्ये इयत्ता 4थी ते 8वीचं इतिहास राहील, 4थी ते 8वीचं भूगोल राहील, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र राहील आणि 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा त्या ठिकाणी राहील. ठीक आहे. मग तुम्ही जर फक्त TET परीक्षेसाठी फक्त एवढ्याच मटेरियलचा जर अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर तुम्हाला 100% परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क काय त्या ठिकाणी सहज पडून जातील. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवला जाईल. तुम्हाला स्कॅनरवरती काय करायचं आहे, 139 रुपये तुम्हाला पे करायचे. ठीक आहे. आता स्कॅनरवरती पैसे का पे करायचे, तर स्कॅनरवरती पैसे पे करणं सुरक्षित असतं, खात्रीशीर असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट झाल्यावरती काय करायचं, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा, मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे. व्हॉट्सअपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, त्या ठिकाणी संपूर्ण स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला शेअर केलं जाईल, म्हणजेच पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. वंचित बालकांच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना सर्वात प्रभावी आहे. ठीक आहे. आता काय विचारलंय, हे जे वंचित बालक आहेत यांच्या शिक्षणासाठी कोणती योजना सर्वात प्रभावी असं विचारलंय. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला, जे काही मानसशास्त्राचे पहिले प्रकरण आहेत जे आपण पाहिलेत ते पहिले प्रकरण काय आहेत, म्हणजे निम मानसशास्त्र काय आहे, तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी पाठ कराव्या लागतात. आणि निम मानसशास्त्र काय आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही गोष्टी पाठ करायच्या नाहीत, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. काय करायचं आहे, संकल्पना समजून घ्यायचं आहे. मग आता सध्या जे आपण प्रकरणं पाहत आहोत, पाठांतराचे प्रकरण आपण अगोदर पाहिलेत, आता जे पाहतोय आपण ते काय आहेत, सगळे संकल्पनेवर आधारित काय असणार आहेत, हे प्रश्नसंच असणार आहे. ठीक आहे. मग काय विचारलंय, वंचित बालकांच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना सर्वात प्रभावी आहे. स्वतंत्र शाळा, समावेशित शिक्षण, कठोर दंड आणि शाळाबाह्य. आता बघा इथं हे 2 पर्याय तर काय झाले, 100% कट झाले. कारण कठोर दंड आणि शाळाबाह्य याच्यामुळे काय शिक्षणासाठी प्रगती होणार नाही त्याच्यामुळे. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारलं की सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे, मग स्वतंत्र शाळा आणि समावेशित शिक्षण. मग या ठिकाणी सर्वात प्रभावी काय आहे, समावेशित शिक्षण आहे. मागचं आपलं कालचं प्रकरण सुद्धा होतं. ठीक आहे. मग बघा, समाजातील सर्व स्तरातील बालकांना मुख्य प्रवाहातील शाळेत एकत्र शिक्षण देणे हे काय आहे, समावेशित शिक्षणाचं ध्येय आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय. आता काय विचारलं पहा, डिस्कॅल्क्युलिया. आता हा शब्द तुम्हाला पाठांतरासाठी जरी अवघड वाटत असला तरी ह्या शब्दावरून तुम्ही ओळखू शकता की डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय. डिस म्हणजे काय असते, डिफिकल्टी असते, अडचण असते, प्रॉब्लेम असतो. डिस म्हणजे काय असतो, प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. आणि कॅल्क्युलिया, बघा कॅल्क्युलिया शब्द वाचला आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं, कॅल्क्युलिया. कॅल्क्युलेटर आलं का तुमच्या डोळ्यासमोर, कॅल्क्युलेटर. मग कॅल्क्युलेटर कशासाठी वापरतो आपण, आकडेमोड करण्यासाठी वापरतो. मग डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय, गणितीय प्रक्रिया करताना येणारी अडचण, त्यालाच काय म्हणतात, डिस्कॅल्क्युलिया. ह्या कॅल्क्युलिया तुम्ही कॅल्क्युलेटर जर लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्या बालकाला काय होते बाबा, हिशोब करण्यामध्ये गणितीय प्रक्रियेमध्ये काय अडचण येत आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय अडचण येते बघा, अंकाची ओळख न होणे, साधी बेरीज वजाबाकी न जमणे, यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात डिस्कॅल्क्युलिया. ठीक आहे. ही एक काय अध्ययन अक्षमता आहे.
पुढचा प्रश्न आहे 8 नंबर, प्रतिभाशाली बालकांच्या शिक्षणासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल. आता काय विचारलंय, जे काय बाबा प्रतिभाशाली बालक आहेत, आता तुम्हाला सांगितलं तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये प्रतिभाशाली बालकांचा IQ किती असतो, तर 140 पेक्षा त्यांचा काय असतो, IQ जास्त असतो. मग त्यांच्या शिक्षणासाठी कोणती पद्धत योग्य आहे असं आपल्याला विचारले. मग बघा, श्रेणी वाढवून देणे, विशेष वर्ग, अभ्यासक्रमाचे संवर्धन आणि वरील सर्व. मग या ठिकाणी बघा, यांच्यासाठी आपण कोणती पद्धत वापरू शकतो, तर यांच्यासाठी आपण वरीलपैकी सर्व पद्धती या ठिकाणी वापरू शकतो. मग अशा बालकासाठी काय आहे, इनरिचमेंट प्रोग्राम म्हणजे संवर्धन आणि ॲक्सिलरेशन म्हणजे वेगवान प्रगती, या दोन्ही पद्धती काय आहेत, वापरल्या जातात. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. काय विचारलंय, ज्या बालकांची शैक्षणिक प्रगती त्यांच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेपेक्षा कमी असते, त्यांची प्रगती बुद्धिमत्तेच्या क्षमतेपेक्षा काय असते, कमी असते, त्यांना काय म्हणतात. मग प्रतिभावान, अध्ययन मागास, मतिमंद आणि अपंग, त्यांना काय म्हणतात, अध्ययन मागास म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात, अध्ययन मागास. मग क्षमता असूनही बघा, क्षमता असूनही कौटुंबिक किंवा भावनिक कारणामुळे काही मुले अभ्यासात मागे पडतात, मग त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना अध्ययन मागास म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणजे मानसशास्त्र त्यांना काय म्हणतोय, अध्ययन मागास समजते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हे जे प्रतिभावान बालक आहेत याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. मग प्रतिभावान बालकांचा IQ किती असतो हा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग किती असतो, 140 असतो. आणि याच्या उलट कोण असतात, प्रतिभावांच्या उलट एकदम अपोजिट मतिमंद असतात, त्यांचा IQ काय असतो, 70 पेक्षा कमी असतो. ठीक आहे, हा फरक तुम्हाला दोघांमधला लक्षात ठेवायचा आहे. प्रतिभावान बालकांचा IQ किती असतो, 140 पेक्षा जास्त, आणि मतिमंदाचा किती असतो, 70 पेक्षा कमी. आणि या दोघांना पण काय म्हणतात, तर या दोघांना पण विशेष गरज असणारी बालकं म्हणतात. ठीक आहे, विशेष गरज असणारी बालके म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे बी त्याच गटात आहे जो ह्या गटात आहे. ठीक आहे, फक्त हा काय बुद्धीने हुशार आहे आणि तो बुद्धीने कमी आहे, म्हणून दोघांसाठी पण काय तिथं शिक्षणाची विशेष गरज लागते. म्हणजे याला चॅलेंजिंग शिक्षण लागतं आणि त्याला त्याच्या पद्धतीने समजून असं शिक्षण लागतं. ठीक आहे, याचा वेग काय असतो, अतिउच्च असतो. याचा शिकण्याचा वेग काय असतो, अतिशय फास्ट असतो, अतिशय जलद असतो. आणि त्याचा वेग काय असतो, कमी असतो. पण दोघांनाही विशेष म्हणजे वेगवेगळं शिक्षण द्यावं लागतं. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. टॉरेन्स यांनी खालीलपैकी कशावरती संशोधन केलं आहे. कोणी विचारलंय, टॉरेन्सनी कशावर संशोधन केलंय, तर त्याने सर्जनशीलतेवरती संशोधन केलेलं आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, हे जे पॉल टॉरेन्स आहेत, कोण, पॉल टॉरेन्स, यांना काय म्हटलं जातं, सर्जनशीलतेचा जनक म्हणलं जातं. मग पुढचा आपला प्रश्न आपल्याला विचारू शकतात की खालीलपैकी कोणाला सर्जनशीलतेचा जनक म्हणतात, तर कोणाला म्हणतात, पॉल टॉरेन्सला काय म्हणतात, सर्जनशीलतेचा जनक म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया. 11 नंबर, अध्ययन अकार्यक्षमता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी वापरला. आता काय विचारलं बघा, अध्ययन अकार्यक्षमता हा जो शब्दप्रयोग आहे हा कोणी वापरला असं विचारलंय. मग कोणी वापरला होता सर्वप्रथम, तर तो सॅम्युअल कर्क यांनी वापरला होता. कधी वापरला होता, 1963 मध्ये. ठीक आहे, यांनी पहिल्यांदा काय केली होती, लर्निंग डिसॅबिलिटी, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अध्ययन अकार्यक्षमता, ही संकल्पना किंवा हा शब्द त्यांनी सर्वप्रथम वापरला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. 12 नंबर, कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी कोणती पद्धत वापरली जाते. कोणासाठी, कर्णबधिर मुलांसाठी. मग कोणती, ओष्ठ वाचन आणि खुणांची भाषा ही पद्धत कोणासाठी वापरली जाते, कर्णबधिर मुलांसाठी वापरली जाते. ठीक आहे, मग त्याच ठिकाणी लक्षात ठेवा, ऐकू न येणाऱ्या मुलांसाठी साइन लँग्वेज ही काय असते, महत्त्वाची असते. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की खालीलपैकी कोणासाठी साइन लँग्वेज ही महत्त्वाची असते, तर कोणासाठी, ज्यांना ऐकू येत नाही त्यांनाच आपण काय म्हणतो, कर्णबधिर म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 13 नंबर, अंध बालकांसाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो. बघा आता किती वेळेस रिपीट प्रश्न झालाय. मग अंध बालकांसाठी ब्रेल लिपीचा वापर केला जातो. कोणत्या लिपीचा, ब्रेल लिपीचा. ब्रेल लिपीचा शोध कोणी लावलेला आहे किंवा करता कोण आहे, जनक कोण आहे, तर तो आहे लुई ब्रेल. कोण आहे, लुई ब्रेल आहे. आणि इथं अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की ही जी ब्रेल लिपी आहे ही कशावर आधारित असते, तर ही कशावर आधारित असते, ही 6 ठिपक्यावर आधारित असते. कशावर आधारित असते, ब्रेल लिपी 6 ठिपक्यावर आधारित असते. आणि हिलाच काय म्हटलं जातं, हिला स्पर्श लिपी सुद्धा म्हणलं जातं. काय म्हटलं जातं, ब्रेल लिपीलाच स्पर्श लिपी सुद्धा. मग ते असं हाताने आपण ते ठिपके बघतात मोजून किती ठिपके आहेत ती. पुढे जाऊया. 14 नंबर, सृजनशील बालकांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते. कोणाचं विचारलं आपल्याला, सृजनशील बालकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य विचारलं. मग बघूया, कल्पकता, स्मरणशक्ती, आज्ञाधारकपणा आणि शांत स्वभाव
मग या ठिकाणी सृजनशीलता म्हणजेच काय, कल्पकता होय. ठीक आहे. मग बघा, नवीन कल्पना सुचणे आणि कल्पनाशक्तीचा वापर करणे हे काय असतंय, सर्जनशीलतेचं मूळ लक्षण आहे. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की सर्जनशीलतेचं मूळ लक्षण खालीलपैकी कोणतं आहे, तर कोणतं आहे, नवीन कल्पना सुचणे आणि काय, कल्पनाशक्तीचा वापर करणे हे काय आहे, सर्जनशीलतेचं मूल लक्षण आहे. ठीक आहे. 15 नंबर, विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सामान्य बालकासोबत शिकवणे म्हणजे काय, तर त्यालाच काय म्हणतात, समावेशित शिक्षण म्हणतात. आपल्याला प्रश्न पाहिलाय कालच्या प्रकरणामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न होते, या प्रकरणामध्ये सुद्धा प्रश्न होते. म्हणजे किती महत्त्वाचा चॅप्टर आहे, किती प्रश्न परीक्षेमध्ये याच्यावरती जसेच्या तसे रिपीट होत आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 16 आहे, डिस्ग्राफिया ही समस्या कशाशी संबंधित आहे. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला किंवा आपल्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण लाईक करणं आणि सबस्क्राईब करणं दोन्ही क्रिया कशा आहेत, अगदी मोफत आहेत मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊया. डिस्ग्राफिया म्हणजे काय, तर लेखन दोष आहे. डिस्ग्राफिया ही कशाशी संबंधित आहे, लेखनाशी संबंधित आहे. मग बघा, अक्षरे काढताना अडचणीने किंवा ओळीत न लिहिता येणे हे काय आहे, डिस्ग्राफियाचं लक्षण आहे. प्रश्न विचारू शकतात की डिस्ग्राफियाचं लक्षण खालीलपैकी कोणतं असतंय. मग कोणतं असतंय, तर त्यांना अक्षर ओळीत काढता येत नाहीत किंवा ओळीत लिहिता येत नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. 17 नंबर, मतिमंद बालकांचा बुद्ध्यांक किती असतो, किती असतो, 70 पेक्षा कमी असतो. ठीक आहे. आत्ताच मागच तुम्हाला दिलं होतं स्पष्टीकरण. ठीक आहे. 140 पेक्षा जास्त ज्यांचा असतो त्यांना काय म्हणतात, प्रतिभावान म्हणतात. ठीक आहे. या दोन्ही वरतीच आपल्याला जास्त प्रश्न विचारलेले, प्रतिभावान आणि मतिमंद. मग प्रतिभावानचा किती असतो, 140 पेक्षा जास्त, आणि मतिमंदचा किती असतो, 70 पेक्षा कमी असतो. पुढे जाऊया. 18 नंबर, बालकामधील अपंगत्वास कारणीभूत ठरणारा घटक कोणता. मग अनुवंशिकता, जन्माच्या वेळी ऑक्सिजनचा अभाव, अपघाती इजा आणि वरील सर्व. मग या ठिकाणी कोणतं कारण आहे, तर वरील सर्व आहे. मग अपंगत्व हे कसं असू शकतं बघा, एक तर जन्मजात पण असतं किंवा नंतर जन्माच्या नंतर काय ते काही कारणामुळे येऊ शकतं. मग अपघाताने येऊ शकतं किंवा इतर काही शारीरिक इजा असतील त्याने काही अपंगत्व येऊ शकतं. ठीक आहे. पुढे जाऊया. 19 नंबर, वंचित बालकामध्ये कोणाचा समावेश होतो. कशामध्ये, वंचित बालकामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जमाती, सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत आणि वरील सर्व. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, वरील सर्व बालकांचा समावेश कशामध्ये होतो, वंचित बालकामध्ये. आता वंचित म्हणजे काय, तर ज्यांना विकासाच्या पुरेशा संधी मिळत नाही त्यांना काय म्हणतात, वंचित म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 20 नंबर, प्रतिभाशाली मुलांसाठी शिक्षकाने काय करावे. आता बघा, प्रतिभाशाली मुलांसाठी शिक्षकाने काय करावं असं विचारलं. प्रतिभाशाली मुलावरती आपल्याला किती प्रश्न आलेत बघा. मेन प्रश्न कुठे आलेत आपल्याला, प्रतिभाशाली किंवा प्रतिभावान मुलं आणि मतिमंद मुलं या दोन्हीवरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग प्रतिभाशाली मुलांसाठी शिक्षकाने काय करावं, कठीण प्रश्न विचारू नयेत, त्यांना आव्हानात्मक कार्य द्यावीत, त्यांना वर्गात दुर्लक्षित करावे आणि फक्त पुस्तकी ज्ञान द्यावे. मग बघा बरं, इथे जर तुम्ही पर्याय जर वाचले तर बघा, फक्त पुस्तकी ज्ञान द्यावे कट होतंय, वर्गात दुर्लक्षित करावं कट होतंय, कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालत, आणि कठीण प्रश्न विचारू नयेत दिले ते पण हे होतंय, कट होतंय. मग आपलं उत्तर काय राहतंय, त्यांना आव्हानात्मक कार्य द्यावी. तेव्हा कुठं त्यांच्या बुद्धीला काय होती, चालना भेटते किंवा चॅलेंज निर्माण होतं. ठीक आहे. पुढे जाऊया. त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय भेटतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण या विषयाचा आपला कोर्स असणार आहे. मग यामध्ये स्वरूप कसं असेल, तर यामध्ये या विषयांचं तुम्हाला प्रकरणानुसार काय होईल, लेक्चर भेटेल. म्हणजे प्रत्येक प्रकरण वाईज काय असतील तुम्हाला लेक्चर्स असतील, त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स असतील आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सुद्धा असेल. म्हणजे तुमचा सराव सुद्धा होईल या ठिकाणी. ठीक आहे. कोर्सचं स्वरूपच असं आहे बघा, इथं तुमच्या बेसिक क्लिअर केलं जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजनसाठी नोट्स दिले जातील आणि तुमचा अभ्यास किती झाला हे पाहण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा असतील. ठीक आहे. मग हे दोन विषय परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत बाबांनो, 60 मार्काला आहेत. मग 60 पैकी आपण तुम्हाला कमीत कमी काय करतोय, 50 पेक्षा जास्त मार्काची काय करतोय, हमी देतोय किंवा गॅरंटी देतोय की तुम्ही जर आपला कोर्स घेतला तर या दोन विषयामध्ये तुम्हाला कमीत कमी किती मार्क पडतील, तर 50 मार्क पडतील. कमीत कमी 50, जास्तीत जास्त 50च्या पुढं किती, मग 54 पडतील, 56 पडतील, 57 सुद्धा पडू शकतात. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे,
तर ज्यांना महा TETचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आणि ज्यांना महा TETचा पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे TET परीक्षेसाठी हे दोन्ही विषय कसे आहेत, अनिवार्य विषय आहेत, तुम्हाला कंपल्सरी असणारे हे 2 विषय आहेत. म्हणून तुम्हाला यांचा अभ्यास करणं काय सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. मग आपल्या कोर्सची किंमत किती आहे तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे 1000. त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला, आज आपली बॅच जॉईन केली तर तुम्हाला ती काय भेटणार आहे फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स भेटणार आहे. ठीक आहे. मग हे 499 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला प्ले स्टोअरवरून किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल किंवा तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सॲपला मेसेज जरी केला की सर आम्हाला ॲपची लिंक पाठवा तरी तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक पाठवली जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पेमेंट केल्यावर काय होतं, बॅच आपोआप जॉईन होते. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला 499 रुपये आपले आणि 23 रुपये एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला असं 522 रुपयाचं किंवा 523 रुपये त्या ठिकाणी काय करावं लागतं, तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागते. ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला अडचण येत आहे त्यांनी आपला नंबर आहे 9691141630 या नंबरवरती जरी 499 रुपये पाठवले तरीही तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, कोर्समध्ये जॉईन केलं जाईल. फक्त तुम्हाला पैसे पाठवल्यावर काय करायचं आहे, मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे. कोणाला, ज्यांना नंबरवर पाठवायचे त्यांना. ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येतं त्यांना काही गरज नाही, तुम्ही पेमेंट केल्यावरती आपोआप काय होतं बॅचला जॉईन होत आहे. त्याच्यामुळे स्क्रीनशॉट टाकला नाही तरी चालतंय. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न नंबर 21, स्वमग्नता असणाऱ्या बालकाचे लक्षण ओळखा. कोणाचं स्वमग्न असणाऱ्या बालकाचं, अतिशय बोलका, गणितात हुशार, चपळता आणि सामाजिक संवादात अडचण. मग लक्षात ठेवायचं जे स्वमग्न मुलं असतात, स्वमग्नलाच काय म्हणतात, ऑटिझम म्हणतात. काय म्हणतात, ऑटिझम. ही ऑटिझम असलेली मुलं काय होतात, स्वतःच्या विश्वात रमतात आणि इतरांशी संवाद साधायला काय होतात, कचरतात म्हणजेच घाबरतात. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22, सर्जनशीलतेच्या घटकामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा नाही विचारलंय. ठीक आहे. कशामध्ये समावेश, सर्जनशीलतेच्या घटकामध्ये. मग बघू, अस्खलितपणा, लवचिकता, मौलिकता आणि घोकंपट्टी. मग कशाचा समावेश होत नाही तर घोकंपट्टीचा समावेश होत नाही. कशामध्ये, सर्जनशीलतेमध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया 23 नंबर, विशेष शिक्षण कोणासाठी दिले जातं. हुशार मुलांसाठी, प्रौढांसाठी, शिक्षकांसाठी, अपंग व गरजू मुलांसाठी. मग विशेष शिक्षण कोणासाठी दिलं जातं तर अपंग व गरजू मुलांसाठी. बघा बरं, या प्रकरणामधला कोणता प्रश्न तुम्हाला असा वाटला की तिथे तुम्हाला पाठांतर करण्याची गरज आहे, कुठलाच प्रश्न नाही. ठीक आहे. तुम्ही फक्त बेसिक संकल्पना जर समजून घेतल्या ना तर तुम्ही या ठिकाणी जास्त मार्क मिळवू शकता. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय असे आहेत की या 2 विषयाच्या जीवावरतीच तुम्ही काय होऊ शकता, TET परीक्षा पास होऊ शकता. ठीक आहे. कारण बघा, मराठीमध्ये 28 मार्क किंवा 29 मार्क काय होतात, सहज मिळतात. ठीक आहे. किती, 28-29 मार्क सहज मिळतात. आणि मानसशास्त्रामध्ये किती मार्क सहज मिळतात, 25 मार्क मानसशास्त्रामध्ये सहज मिळतात जर तुम्ही सगळ्या संकल्पना क्लिअर करून घेतल्या तर. कारण दोन्हीचा सिलेबस काय लिमिटेड सिलेबस आहे, त्याच्यामुळे सिलेबसच्या बाहेर प्रश्न जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठीक आहे. मग इथं 25 आले आणि इथं जर तुम्हाला 28 येतातच, 100% 28 मार्क येतात. ठीक आहे. मग 25 आणि 28 जरी आले तर तुम्हाला किती मार्क होतात, 53 मार्क होतात. मग तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी अजून किती मार्काची गरज आहे, जास्तीत जास्त तुम्हाला 40-35 मार्काचीच गरज आहे. किती मार्काची गरज आहे, 35 मार्काची गरज आहे. किती प्रश्नामधून, 90 प्रश्नामधून 35 मार्काची गरज आहे. मग जर तुम्ही 90 प्रश्नाला टोले जरी मारले तरी तुमचे किती मार्क बरोबर येतात, 25 प्रश्न बरोबर येतात. मग तुम्हाला अजून किती मार्क प्रश्नाची गरज राहिली फक्त 10 प्रश्नाची गरज. किती, 10 प्रश्नाची. मग मला असं वाटत नाही की कुणी असा शिक्षक असेल किंवा भावी शिक्षक असेल की ज्याला 90 पैकी 10 प्रश्न हे कन्फर्म माहीत नसतील किंवा कन्फर्म सोडवता येतच नाही, असं कोणीच नसणार आहे. त्याच्यामुळे काय, ह्या 2 विषयाची व्यवस्थित तयारी करा आणि परीक्षा पास होऊन जा, हे तुम्हाला गॅरंटीवर मी सांगू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर, अध्ययन अकार्यक्षम बालकांची ओळख पटवण्यासाठी कोणाची चाचणी उपयुक्त ठरते किंवा कोणती चाचणी, कोणती चाचणी आहे, मी कोणाची चाचणी म्हणतो. ठीक आहे. कोणती चाचणी उपयुक्त पडते, मग या ठिकाणी नैदानिक चाचणी उपयोगी पडते. आपण हे पाहिलेलं पण आहे. ठीक आहे. अध्ययन उपपत्ती प्रकरणामध्ये. ठीक आहे. मग बालकाला नक्की कोठे अडचण येते हे शोधण्यासाठी कोणती नैदानिक चाचणी काय होते त्या ठिकाणी उपयोगी पडते किंवा वापरली जाते. पुढे प्रश्न आहे आपला 25 नंबर, खालीलपैकी अध्ययन अकार्यक्षम बालकाचे वैशिष्ट्य कोणते. मग अतिचंचलता, भावनिक अस्थिरता, स्मृतिदोष आणि वरील सर्व. मग अध्ययन अकार्यक्षम बालकामध्ये काय आहेत, हे वरील सर्व दोष असतात. ठीक आहे, किंवा वैशिष्ट्य असतात. मग तो कसा असतो, अतिचंचल असतो,
भावनिक अस्थिर असतो आणि स्मृती दोष सुद्धा असतो. ठीक आहे, पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न, ज्या बालकांची शैक्षणिक प्रगती त्यांच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेपेक्षा कमी असते त्यांना काय म्हणतात? मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यांना काय म्हणतात. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.